नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। दहेगाव आणि भरवस फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास चाकू आणि लोखंडी गजाचा धाक दाखवत पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लुटण्याची खळबळजनक घटना घडली आहे। अज्ञात 3 भामट्यांनी ही दरोडेखोरी करत दुचाकीसह तब्बल 51,000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना पाहूयात एका रिपोर्टमधून। सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास पेट्रोल पंप ऑपरेटर जनार्दन गांगुर्डे आणि त्यांचे सहकारी संजय भालेराव दहेगाव भरवस फाट्याजवळ असताना 3 अनोळखी इसमांनी त्यांना अचानक अडवले। त्यानंतर थेट चाकू आणि लोखंडी गजाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले। दरोडेखोरांनी 500 रुपयांच्या 80 नोटा, 200 रुपयांच्या 20 नोटा आणि 100 रुपयांच्या 30 नोटा तसेच 2 मोबाईल आणि काळ्या रंगाची यामाहा FZ दुचाकी असा एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला। या प्रकरणी जनार्दन गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडलेल्या या सशस्त्र लुटीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। सध्या लासलगाव पोलीस या 3ही दरोडेखोरांचा तीव्रतेने शोध घेत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते या घटनेचा पुढील तपास करत आहेत। दक्षवेध न्यूजसाठी संपादक राहुल कुलकर्णी।